मी घाबरलो ना. आरुष, तू कधी जंगलात गेलायस का? नाही, जंगलात भीती वाटते. लांडग्याची, कोल्ह्याची, वाघोबाची भीती वाटते, पण खर तर वाघोबाला माणसांची भीती वाटते. का बरं? कारण माणसं वाघोबाला मारतात, त्याच्या कातडी आणि केसन करतात. म्हणजे तुला काय वाटतं, आपण जर जंगलात गेलो तर वाघ आपल्यावर हल्ला करणार नाही? नाही, जोपर्यंत आपण वाघोबाला त्रास देत नाही तोपर्यंत वाघोबा आपल्यावर हल्ला करणार नाही. चल आपण जंगलात जाऊन पाहूया. जंगलात वाघ असला तर? हो, तू घाबरू नको, चल माझ्यासोबत. आपले ग्रेड 4चे स्टुडंट्स घेऊन आलेत एक नाटक. वाघोबा आमचा झोपी जातो, फोन उशाला ठेवून घेतो. एक नाटक. वाघोबा आमचा झोपी जातो, फोन उशाला ठेवून घेतो, फोन उशाला ठेवून घेतो. जेव्हा वाघोबा आमचा झोपी जातो तेव्हा फोन उशाला ठेवून घेतो. चमचम पाहून या आईस्क्रीमची लाजून गुलाबी जांभळं वाघोबाचं अभयारण्यात
नवीन चमचम कांती बघून वाघोबा एकदम खुल्ला. टिंग 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 फोन घेऊन रांगवर नाचला मग वाघोबा. कमला तरी तिला फोन. घेऊन बसला मग वाघोबा. आता जेव्हा वाघोबा झोपी जातो तेव्हा फोन उशाला ठेवून घेतो. चमचम पाहुणी आईस्क्रीमची लाजून गुलाबी जांभळ होतो. तस्कराचा तो फोन दर काही वेळाने वाजे. वाघोबाच्या डोक्यातली रागाचे पित्त आले. तिथून मग वाघोबाने एक फटका फोनवर दिला. आवाज बंद होऊन फोन चमचम निराई देऊ लागला. आता फक्त निरी चमचम दर काही वेळाने. ते पाहता वाघोबाला भरून येई प्रेमाने. वाघोबाचे चढले चमचम शिरा.